समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये 28 तारखेला राजस्थानमधून नैऋत्य मान्सूनची परतीचा प्रवास सुरू झाला. त्याच्या वेगवेगळ्या तारखा 17 तारीख साधारणपणे सप्टेंबरची जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये बदल होऊन 11 दिवसांनी उशिराने म्हणजे 28 सप्टेंबरला नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास सुरू केला. महाराष्ट्रामध्ये त्याची 17 तारखेच्या अनुषंगाने 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर अशा 5 दिवसाचा फरकाने तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या, परंतु त्यामध्ये आता बदल झालेला असून IMDच्या वेबसाईटवर 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर अशा प्रकारच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. 9 ते 10 या तारखेमध्येच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामधून मान्सून माघार घेईल. 10, 11, 12 या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधनं पाऊस माघार घेईल. तर 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत साधारणपणे अंदाजे पालघर, मुंबई, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना या भागातून पावसाची माघार होईल. आणि 15 तारखेनंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा काही भाग या भागातून शेवटचा मान्सूनचा प्रवास हा 15-16 तारखेपर्यंत झालेला असेल. साधारणपणे ह्या पद्धतीने मान्सूनचे परतीचा प्रवास तारखा आता भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. हवामान खात्याकडून 28 तारखेला परतीच्या पावसासंदर्भातले संकेत देण्यात आले. त्यानंतर हा राजस्थानमधून परतीचा पाऊस मान्सूनने सुरू केला. टप्प्याटप्प्याने नैऋत्य मान्सून हा भारतामधून माघार घेतो आणि याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत. परंतु साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तो असेल असा एक अंदाज गृहीत धरलेला आहे. आणि या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं कसं प्रमाण असेल याचा एक आपण अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस या कालावधीमध्ये होईल. मुंबई, रायगड या परिसरामध्येही पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण सामान्य असेल. कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. परंतु सांगलीच्या काही तालुक्यांमध्ये अकलूज ते जत या ठिकाणी प्रमाण अधिक असेल. सातारा जिल्ह्यातही पश्चिमेकडे पावसाचं प्रमाण अधिक असेल. पुण्यामध्येही पश्चिमेकडे पाऊस असेल. इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस साधारणपणे या 10 दिवसामध्ये होईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये थोडा पावसाचा जोर असेल. इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर असेल. तसंच औरंगाबाद जिल्ह्याच्याही पश्चिमेला जोर असेल. नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी पावसाचं स्वरूप अत्यंत कमी असणार आहे. ते बुलढाण्यात पावसाचं प्रमाण साधारण असणार आहे. परंतु वाशिम, हिंगोली आणि अकोला या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचं असणार आहे. जालना, परभणी आणि नांदेड यामध्ये जालन्यात सर्वसाधारण पाऊस होईल. तर परभणी आणि नांदेडमध्ये
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता साधारणपणे परतीच्या काळामध्ये आहे. लातूर उस्मानाबादमध्ये विशेष पावसाची परिस्थिती नसेल. अमरावतीचा पूर्वेकडील भाग, यवतमाळ संपूर्ण जिल्हा, वर्धा संपूर्ण जिल्हा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या परिसरामध्ये मान्सूनचा पाऊस कमी झाला असला तरी परतीचा पावसाचा जोर या परिसरामध्ये असणार आहे. गडचिरोलीमध्ये तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असेल. साधारणपणे सारांश स्वरूपात सांगायचं झालं तर मान्सूनचा पाऊस हा विदर्भामध्ये कमी आहे. ती कसर परतीच्या पावसाचा हा 10 दिवसाचा कालावधी बऱ्यापैकी भरून काढेल अशी एक शक्यता आहे. शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज काही निरीक्षणं नोंदवणार आहोत. आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र दिसतं आणि पुढील 10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही परिवर्तनं होणार आहेत. भारतातून परतीच्या पावसाला साधारणपणे 28 तारखेला सुरुवात झाली आणि तो टप्प्याटप्प्याने भारतामधून माघार घेणार आहे. परंतु हा कमी दाब पुन्हा एकदा भारताच्या अनेक भागामध्ये पावसाचं तीव्र स्वरूप धारण करणार आहे आणि काही राज्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा होणार आहे. हा कमी दाब ईशान्य मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही महत्त्वाची निरीक्षणं या ठिकाणी नोंदवणार आहोत. समोरील सॅटेलाईट इमेजचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला महाराष्ट्राच्या भूभागावर 6 किलोमीटर पर आवर्स हे वायव्य दिशेचे वारे दिसत आहेत. 6 किलोमीटर पर आवर्स हे अरबी समुद्रामध्ये देखील वायव्येचे वारे आहेत. तीच परिस्थिती तुम्ही जर बंगालच्या उपसागरामध्ये बघितली तर त्याचा वेगही जास्त आहे आणि ते अजूनही नैऋत्य मान्सूनची वारे नैऋत्य दिशेने येत आहेत. ही दिशा बदलल्याशिवाय आपण भारतातला मान्सून संपत नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा 4-5 तारखेनंतर म्हणजे 2-3 दिवसांनी भारताच्या दिशेने सरकेल. परंतु त्यासाठी अनुकूल वातावरण नसल्यामुळे सध्या तो 2 ते 3 दिवस बंगालच्या उपसागरातच असेल. ईशान्य मान्सून वारे आपण ज्यांना म्हणतो किंवा जे पूर्वेच्या दिशेने वारे प्रभावित होतात त्यांना काही अडथळा हा चीनच्या समुद्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या चक्राकार स्थितींचा आहे. परंतु तुम्ही जर या चक्राकार स्थितींमध्ये जे बदल पुढच्या 2-3 दिवसामध्ये होतील आणि तुम्हाला साधारण 2 तारखेला एक अत्यंत सरळ अशा प्रकारे व्हिएतनामकडे एक वाऱ्यांचा प्रभाव सुरू झालेला दिसेल. हा वाऱ्यांचा प्रवाह जो सुरू झालेला आहे हा व्हिएतनामजवळ येतो जोपर्यंत त्याचा प्रभाव हा व्हिएतनामपासून चीनच्या दिशेने वळतो आहे तोपर्यंत बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा त्याच जागेवर असणार आहे. याचा प्रभाव जसा वाढेल तसा बंगालच्या उपसागरावरील कमी दाब हा भारताच्या दिशेने सरकेल. आपण जर ही इमेज काही अंशांनी पुढे सरकवली तर साधारण 3 तारखेला 4 तारखेला हे वारे व्हिएतनामवर सरळ येताना दिसू लागतील. 5 तारखेला याची परिस्थिती अजून बदललेली असेल आणि व्हिएतनामच्या दिशेने हे वारे सरळ येतील. तेव्हा हा कमी दाब पुढे सरकू लागेल कारण वाऱ्यांची दिशा या ठिकाणावरून या कमी दाबाला भारताच्या दिशेने लोटण्याचा प्रयत्न करेल. 6 तारखेला व्हिएतनामकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला असेल आणि विशेष म्हणजे हे बाष्पयुक्त वारे आहेत. यांच्यामध्ये पाऊस पाडण्याची क्षमता आहे आणि हेच वारे पुढे ईशान्य मान्सून सक्रिय करण्याकरता कारणीभूत ठरणार आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा 6 तारखेनंतर 7 तारखेला जर तुम्ही बघितलं तर या वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. तेव्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा भारताच्या दिशेने सरकलेला आहे. 8 तारखेला हीच परिस्थिती तुम्ही बघितली तर कमी दाब हा पूर्णपणे भारताच्या दिशेने सरकून या वाऱ्यांचा वेग व्हिएतनामच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरापर्यंत वाढलेला आहे आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे. साधारणपणे थायलंडच्या बाजूला चीनच्या समुद्रामध्ये
फिलिपाईन्स आणि थायलंडच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि हा कमी दाब पुढे बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकेल. हा कमी साधारण 8 तारखेला याचं कमी दाबाच्या मध्ये रूपांतर होईल. 9 तारखेला हा कमी दाब बंगालच्या उपसागराच्या दिशेने सरकलेला असेल, परंतु भूपृष्ठावरून सरकल्यामुळे त्याचा वेग कमी होऊन साधी चक्राकार मध्ये त्याचं रूपांतर झालेलं असेल. साधारणपणे समोर तुम्हाला ही इमेज दिसते, ही चक्राकार स्थिती आहे आणि हीच चक्राकार स्थिती ईशान्य मान्सूनचे वारे सक्रिय करेल. साधारणपणे आपण दुसऱ्या इमेजमध्ये हीच बाब 8 आणि 9 तारखेला समजावून घेऊयात. एक दुसरी चक्राकार स्थिती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होताना दिसते 8 तारखेला. 9 तारखेला तिचा प्रभाव वाढेल. आणि 9 तारखेला साधारणपणे आपल्याला ढाक्याच्या दिशेने वाऱ्यांचा प्रवाह खाली येताना दिसतो आहे आणि मूळ जी चक्राकार स्थिती होती ती पुढे जाऊन दाब हा पूर्णपणे भारताला पार करून अहमदाबाद आणि मुंबई याच्या दरम्यान एक नवीन चक्राकार स्थिती निर्माण करेल. या क्षणी नैऋत्य वारेचा प्रभाव हा भारतातून संपलेला असेल आणि ईशान्य मान्सून वाऱ्यांचा प्रवाह हा भारतामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर काही दिवस चीनच्या समुद्रातून जो काही वाऱ्यांचा प्रवाह आहे हा भारताच्या दिशेने सक्रिय राहील. बंगालच्या उपसागरात सारखे कमीदाब तयार होतात आणि त्याचा प्रभाव हा भारताच्या पर्जन्यामध्ये परतीच्या पावसाच्या स्वरूपामध्येच राहतो. त्यामुळे परतीच्या पावसाच्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब निर्माण होण्याची प्रक्रिया होत असते आणि ही प्रक्रिया साधारण 1 ते 1.5 महिना चालते. आणि या दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागराच्या भारतीय किनारपट्टीला मोठ्या कमी दाबांचा, चक्राकार स्थितींचा, वादळांचा फटका बसत असतो. त्याचा काही थोडासा प्रभाव हा उर्वरित भारताच्या इतर राज्यांनाही जाणवतो, परंतु ही वादळं दूरवरून आल्यामुळे त्यांचा वेग हा कमी होतो आणि पुन्हा बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर ते काही अंशांनी जोर धरतात आणि त्याचा प्रभाव भारताच्या बंगालच्या किनारपट्टीला जाणवतो. ही साधारणपणे मान्सून नंतरच्या पावसाची प्रक्रिया असेल आणि तो संपूर्ण पावसाचा जो काही सीझन आहे त्याला आपण ईशान्य मान्सून असं साधारणपणे 2.5 महिन्याचा, जवळपास 2.5-3 महिन्याचा हा कालावधी आहे आणि हा परतीचा पाऊस म्हणूनच गणला जातो. परंतु ईशान्य मान्सून किंवा नॉर्थ ईस्ट मान्सून असं त्याला नाव आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.